जनगणना झाल्यानंतर मग करा ना तुम्ही आरक्षणाचा बघ, परंतु जनगणना नसताना पदर समितीचा अहवाल जाहीर नसताना तुम्ही गपचिप कसं काय करता? बीजेपी आणि RSS भांडण लावायला लागले याच्यामध्ये, त्याच्यामुळे हा राडा चालू केला महाराष्ट्रामध्ये. आम्हाला RSS आणि भाजप सरकार हे जाणून बुजून एका घरामध्ये कसे भांडणं लावायचे आणि त्यांना अलग कसं करायचं आणि आपली पोळी कशी भाजायची. अनुसूचित जातीतील उपवर्गीकरणाविरोधात बीडमध्ये आंबेडकरवादी जी चळवळ आहेत त्यांच्या वतीने बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आलेला आहे. आपल्यासोबत जे आंदोलक आहेत ते आपल्यासोबत आहेत. नेमकं काय यांना तोटा होणार आहे, नेमकं काय मागणी यांची सरकारकडे असणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत. आज मोर्चा काढलेला आहे, काय मागणी? आमची प्रमुख मागणी आहे की 59 जाती का SC प्रवर्गात, त्या 59 जातीपैकी 58 जाती त्या उपवर्गीकरणाच्या विरोधात आहेत. उपवर्गीकरणाचा अर्थ असा आहे की 59 जातीला 13% आरक्षण राहणार आहे. 13% आरक्षणातून जर एका जातीला 2 किंवा 3% जर गेलं तर त्याची जनगणना नाही, पदर समितीचा अहवाल प्रसिद्ध नाही, आणि न प्रसिद्ध न करता आंबेडकर जयंती चालू असताना, बाबासाहेब आंबेडकरांची जयंती चालू होती, त्यांनी 1 दिवस टाइम दिला होता फक्त 15 एप्रिल, आणि 15 एप्रिल टाइम दिला. किमान तर जो अहवाल आहे पदर समितीचा अहवाल आहे ना, तो अहवाल जाहीर करावा, प्रत्येक जातीची जनगणना व्हावी, आणि त्यानंतर तुम्ही डिक्लेअर केल्यानंतर जनगणना झाल्यानंतर मग करा ना तुम्ही आरक्षणाचा बघ, परंतु जनगणना नसताना पदर समितीचा अहवाल जाहीर नसताना तुम्ही गपचिप कसं काय करता? अबक केलं तर त्याचं नुकसान असं आहे की बाबा एखाद्या जातीला 3% आरक्षण दिलं तर बाकीच्या 58 जाती त्या 10% राहत्याला, आणि 10% राहिल्यानंतर त्यांचं नुकसान आहे ना. एकेका जातीला 0.5 0.50 अशा आरक्षणाच्या जागा निर्माण होणार. त्यामुळे जातीत भांडणं लावणं या सरकारने काम केलेलं आहे. जसं OBC मराठा केलं, मुस्लिमाचं आरक्षण तसंच झालं, तसं SC मध्ये आता 59 जातीवर हे करायले. घटनेनुसार बाबासाहेबांनी 59 जाती SC मध्ये लावल्या, आणि त्या 59 जातीमध्ये आता यांनी भेद सुरू केला. असा अधिकार नाही त्यांना, आणि असा प्रतिबंधक बी नाही किंवा नाही आता लागूच करा, असं बी काही नाही. परंतु येणाऱ्या काळात आम्ही महाराष्ट्र सरकारला आम्ही असं सांगू इच्छितो की हे करणं खूप महाग आहे. सरकारची खेळी असं म्हणायचं. सरकारची सरळ खेळी ना. पदर समितीचा अहवाल जर तुम्ही डिक्लेअर करीत नाहीत आणि तुम्ही आरक्षणाचा अबक करायला निघले, हे कशासाठी, कशामुळे करायले, आणि कुणाचा कसला अहवाल घेतला तुम्ही? आणि काही जागेवर असं म्हणजे की अभियांत्रिकी विद्यालयात जे विद्यार्थी आहेत की ते SC समाजातल्या महाराष्ट्र समाजातले 18 आहेत, 21 पैकी 18 आहेत. आरक्षणाचा आणि त्या अभियांत्रिकीचा काही संबंधच नाही ना. तुम्ही पदर समितीचा अहवाल म्हणजे कोणाच्या 4-5 अशा हंगामी लोकांच्या अहवालावर तुम्ही हे करा का, अबक करा का? अबक केल्यानंतर त्याचे परिणाम खूप वाईट होणार आहेत समाजात. तुम्ही देखील आंदोलनात सहभागी आहात, नेमकं काय मागणी घेत? काय आम्हाला असं वाटतं की बा आमच्या संविधान आहे हे आमचं रक्ताचं नातं आहे, मग ह्या नात्याला कुणी दोष देऊ नये आणि आमचं नातं आमच्यापाशीच ठेवावं, असं माझं म्हणणं आहे. संविधान हे आमचं रक्ताचं नातं आणि याला कोणी बदल करू नये असं या ठिकाणी महिलांनी सांगितलं. काय सांगाल, एकीकडे अमित गोरखेंनी ही सर्वात पहिली मागणी केली होती, अधिवेशनामध्ये देखील त्यांनी मागणी केली होती, काय वाटतं? 2029चं इलेक्शन टार्गेट ठेवून या ठिकाणी व्यवस्थेत असलेले बीजेपी आणि RSSच्या माध्यमातून 59 जातीच्या आरक्षणावर घाला घालण्याचं काम या सध्या चालू असलेल्या सत्तेतल्या मुख्यमंत्र्याच्या माध्यमातून होत आहे. आणि 59 जातींचं बाबासाहेबांनी दिलेलं जे आरक्षण आहे ते ताट आहे, ते तोडण्याचं काम या ठिकाणी बीजेपी आणि सरकार करतंय. आणि जे मातंग समाजाचे जे काही तुम्ही आता ज्यांचे नावं घेतले, त्या बांडगुळायला आमदारकी आणि खासदारकी पाहिजे, मंत्रिपद पाहिजे, ह्याच्यासाठी ते 59 जातीमध्ये भांडण लावतात. आमचा आंबेडकरवादी म्हणून अबकड वर्गीकरणाला विरोध आहे, आणि बाबासाहेबांपेक्षा या जगामध्ये या देशामध्ये कुणी विद्वान नाही. आणि जे बाबासाहेबांनी 59 जातीचं आरक्षण जे दिलेलं आहे ते तोडण्यात येऊ नये अशीच या ठिकाणी भूमिका आहे. भांडणं लावू बीजेपी आणि RSS भांडणं लावायला लागले याच्यामध्ये, त्याच्यामुळे हा राडा चालू केला महाराष्ट्रामध्ये. त्यांना जर द्यायचं आहे तर जनगणना कुठे केली त्यांनी? 2011च्या नंतर त्यांनी कुठेही जनगणना केली नाही. तुम्हाला जर द्यायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी जनगणना करायला पाहिजे होती, आणि जनगणनेच्या माध्यमातून ज्याची जितकी टक्केवारी आहे तितकी त्याला तुम्ही त्या ठिकाणी आरक्षण दिलं पाहिजे. पण जाणून बुजून पदर समितीचा अहवाल सार्वजनिक न करता त्याच्यामध्ये हरकती नोंदवण्यात आल्या. हरकती कशा नोंदवायच्या? जो तुम्ही अहवाल घेतलाय त्या अहवालामध्ये काय आहे हे जर सर्वसामान्याला समजत नसेल तर त्याच्यावर हरकती कोणत्या पद्धतीने नोंदवायच्या? त्याच्यामुळं या अहवालाचा सुद्धा मी निषेध करतो. आणि ज्यांनी या RSS बीजेपीने IT सेलवाल्या लोकांनी ज्यांनी या ठिकाणी ईमेल पाठवलेत की ईमेल सर्व खोटे आहेत, ज्यांनी ईमेल पाठवलेत त्यांचं कास्ट सर्टिफिकेट पाठीमागे जोडावं अशी या ठिकाणी मी सरकारला मागणी करतो.
आपण पाहताय बीडमध्ये अबकडवरून आता आंबेडकरवादी जी चळवळ आहे ते आक्रमक झालेत. काय सांगाल, तुम्ही देखील आंदोलनात सहभागी आहात, काय इशारा असणार सरकारला आणि काय मागणी? आमची सरकारला एवढीच मागणी आहे, आम्ही आमचा परिवार तोडण्याचा तुम्ही प्रयत्न करू नका. आम्ही ज्यावेळेस भारत स्वातंत्र्य झाला आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे आरक्षण दिलेलं आहे आणि आम्ही गुन्हा गोविंदांनी हे 13% आम्ही आहोत. आम्हाला RSS आणि भाजप सरकार हे जाणून बुजून एका घरामध्ये कसे भांडणं लावायचे आणि त्यांना अलग कसं करायचं आणि आपली पोळी कशी भाजायची हे, आणि काही असे जे स्वतःला नेते म्हणून घ्यायला लागलेले आहेत ते समाजामध्ये, आणि ते त्यांना असं वाटतं की आम्ही अरे बाबा हो तुम्ही 13% आरक्षणामध्ये तुम्ही मोठ्या ह्याच्यामध्ये खेळतात, आता तुम्ही एक छोटस गटार मागायला लागलात त्याच्यामध्ये ते बेडकासारखं ड्राव करण्याचा प्रयत्न करू नका.